अचानक काहीतरी सुचलं, पटलं, रुचलं म्हणून बोलते. हां, सोडून द्यायचं असलं तर सोडून द्या, पण तसं सोडून देण्यासारखं नाहीये. आजकालच्या जनरेशनला ना दोघांचा संसार हवाय, राजा राणी. तिसरं कुणीच नकोय. कुणीच नकोय म्हणजे सासू सासरे नको आणि कुणीच नकोय. तुमचे तुमचे स्वतंत्र विचार राहिले, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्या राजा राणीच्या संसारात ना कितीही तू आजारी असशील ना, तरी पण जेव्हा सकाळी उठून नवऱ्यासाठी सगळी कामं करावी लागतील ना, तेव्हा कळेल सासू काय असती. जेव्हा कधीतरी नवऱ्यासोबत खूप कडाक्याचे भांडणं होतील आणि सगळं तुझ्या कंट्रोलच्या बाहेर जाईल ना, तेव्हा कळेल की त्याच्यावर त्याच्या वडिलांचा म्हणजेच तुझ्या सासऱ्यांचा धाक किती महत्त्वाचा आहे. जेव्हा बोलायला कुणीच नसल, मनातलं काहीतरी भडाभडा बोलायचं असेल, पण एकटी असशील ना, तेव्हा असं रिअलाईज होईल की सासरी नंदेपेक्षा भारी मैत्रीण कुणीच नाही. आणि हो, भावाची खूप कमतरता जाणवल, एखाद्या मित्राची गरज असेल ना, तेव्हा कळेल की दीर सुद्धा भाऊच असतो बरं का. आणि हो, तुमच्या राजा राणीच्या संसारात जो तिसरा तुम्हाला हवासा असतो ना, त्या मेंबरची जेव्हा चाहूल लागेल ना, तेव्हा कळेल की हीच एवढ्या जणांची जॉईंट फॅमिली जी तुला नको असती ना, ती किती महत्वाची आहे. आवडलं तर घे, नाही तर सोडून दे.